ठीक आहे. आज आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे आता आपण आजपर्यंत जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतला बराच पॉईंट आपला झालेला आहे. त्याच्या बरोबरच आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अजून एक आजपासून एक नवीन चॅप्टर अजून करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे क्वेश्चन म्हणजे प्रॅक्टिस सेशन ऑफ आपण आज प्रॅक्टिस करणार आहोत. प्रॅक्टिस सेशन फॉर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. आजपर्यंत आपण आपल्या ऑर्गॅनिक वाला युट्यूब चॅनलवरती आपण पहिल्यांदा जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा आपला चॅप्टर चालू आहे. त्याच्याबरोबरच आपला दुसरा एक चॅप्टर चालू आहे, तो म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीतला आपला केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर आपला चालू आहे. त्याचबरोबर पिरियडिक प्रॉपर्टीज मधला आपण काही पॉईंट त्यातले आपले संपलेले आहेत. पण आज आपण ह्याच्याबरोबरच आपण आजपासूनच दुसरा एक चॅप्टर ऑर्गॅनिक मधला आपण चालू करणार आहोत, तो म्हणजे NMR स्पेक्ट्रोस्कोपी. तो आपल्या युट्यूब चॅनलवरती पूर्ण म्हणजे पहिल्यापासून डिटेल पासून आपण त्याच्यावरती प्रॉब्लेम पूर्ण आपल्या युट्यूब चॅनलवरती ऍज अ डिटेल आपण चालू करणार आहोत आजपासून. पण त्याच्या अगोदर आपण आपला एक प्रॅक्टिस सेशन झालेला होता, तो म्हणजे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आपला प्रॅक्टिस सेशन झाला. आजचा आपला प्रॅक्टिस सेशन आहे तो म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर आपला चालू केला होता. त्यामध्ये आपण पहिल्यांदा हायब्रिडायझेशन, त्याची डेफिनेशन, त्याचे एक्सप्लेनेशन तो आपला युट्यूबवरती आपला झालेला होता. ठीक आहे. त्यानंतर आपण हायब्रिडायझेशन फॉर्म्युला शिकलो होतो, तो म्हणजे S इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता, 1/V प्लस M मायनस P प्लस A. हा आपला आपण हायब्रिडायझेशनचा फॉर्म्युला ह्याच्यानुसार आपण हायब्रिडायझेशन फाइंड करू शकतो. आणि दुसरा म्हणजे बाय द स्ट्रक्चर. ठीक आहे. ह्याच्यानुसार आपण हायब्रिडायझेशन नंतर आपण स्टेरिक नंबर अनालिसिस, आपण स्टेरिक नंबर अनालिसिस मध्ये 1, 2, 3 त्याच्यामध्ये 3च्या केसेस, 4च्या केसेस, 5च्या केसेस, त्याचे टाईप सगळे आपण ऍज डिटेल्स मध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केलेलं होतं. आज आपण प्रॅक्टिस सेशन घेणार आहोत. त्यानंतर आपण बॉन्ड अँगल म्हणजे आपला व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन म्हणजे वेस्पर नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन NBE तो पॉईंट चालू करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बॉन्ड अँगल हा कन्सेप्ट आपला झाला की आपण मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी हा पॉईंट आपण चालू करणार आहोत. ठीक आहे. त्याच्या अगोदर आज आपण पहिल्यांदा प्रॅक्टिस सेशन आपण घेणार आहोत, म्हणजे केमिकल बॉन्डिंग वरती जे आपलं झालेलं होतं त्याच्यावरती क्वेश्चन आपण आज सोडवणार आहोत. ठीक आहे. सर्वात महत्वाचं काय असेल तर एक्झाम मध्ये आपल्याला जेवढे आपण क्वेश्चन प्रॅक्टिस करू तेवढे आपल्याला एक्झाम मध्ये त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे एक्झाम मध्ये जर आपल्याला चांगले मार्क्स जर मिळवायचे असतील तर सर्वात महत्वाचं आहे क्वेश्चन प्रॅक्टिस. ठीक आहे. आता आपल्या GOC वरती प्रॅक्टिस सेशन एक झालेलं आहे, दुसरा आपण लगेच त्याच्यावरती अपलोड करणार आहोत. पण आज आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री वरती प्रॅक्टिस सेशन घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण खूप असे सिलेक्टिव्ह असे प्रश्न मी आणलेले आहेत, ते आपण आज केमिकल बॉन्डिंग वरती सोडवू. ठीक आहे. चालू करूया आपण. आपला पहिला प्रश्न आपण ठीक आहे. जसं जसं आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत जातील म्हणजे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री असते, नंतर आपल्या केमिकल बॉन्डिंग त्यानंतर आज आपण जो चॅप्टर चालू करणार आहोत तो म्हणजे NMR. जसं जसं आपलं कन्सेप्ट क्लिअर होतील त्याच्यावरती आपण क्वेश्चन प्रॅक्टिस आपल्या नोट्स मध्ये लिहायचे. जेवढे क्वेश्चन प्रॅक्टिस होतील तेवढे आपल्याला ते समजत जातील. आपल्याला आपण जर म्हणलं रट्टा मारत ते होत नसते. त्यामुळं एक कन्सेप्ट समजली की त्याचे 5 ते 6 क्वेश्चन प्रिव्हियस इयरचे म्हणजे आपले POIQ असेल, नंतर आपले प्रिंटमध्ये आपले प्रश्न असतील, नंतर अर्थामधले आपले प्रश्न असतील, ते सोडवणं महत्वाचं असते. त्यामुळं आपले DPP असेल ते प्रश्न आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाले की ते लगेच आपण टिक करत जायचं, म्हणजे आपल्याला परत लोड होत नाही. ठीक आहे. त्यामुळं सर्वात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिस. जेवढं प्रॅक्टिस करू आपण तेवढं आपल्याला एक्झाम मध्ये सोपं जाणार आहे. ठीक आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आपण सोडवू केमिकल बॉन्डिंग वरती. केमिकल बॉन्डिंग पहिला प्रश्न आपला according to Vesper model, the shape of CO2 and NO2 म्हणजे. ठीक आहे. हा आपल्याला प्रश्न दिलेला आहे.
ठीक आहे. आता मी ऑप्शन लिहित बसत नाही, आपण डायरेक्ट क्वेश्चन सोडवूया. आता ह्याने काय प्रश्न विचारला, अकॉर्डिंग टू वेस्पर मॉडेल द शेप ऑफ द CO2 आणि NO2. आता वेस्पर मॉडेल काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघितलं होतं, तरी पण आपण त्याचा ऍडव्हान्स पार्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड करणार आहोत. वेस्पर मॉडेल काय आहे, नंतर NBPR मॉडेल काय आहे, त्यानंतर आपली VPT फेल होते आणि VPT फेल का होते ते आपण बघणार आहोत. नंतर आपली MOT चालू होते. ठीक आहे. MOT चालू आपल्याला साधारणतः 2-3 दिवसानंतर आपण MOT चालू करणार आहोत. ठीक आहे. आता इथे प्रश्न विचारला, अकॉर्डिंग टू वेस्पर मॉडेल द शेप ऑफ द CO2 आणि NO2 मायनस. आता पहिली गोष्ट एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, पहिल्यांदा प्रश्न आपण 1 ते 2 वेळा प्रश्न परफेक्ट वाचला पाहिजे. आपल्याला काय होतं, जर आपण एक्झाम मध्ये फास्ट ह्याच्यामध्ये असतो आणि आपण तिथे प्रश्न वाचतो, जॉमेट्री दिले का, शेप दिले का, त्याच्यामध्ये आपली गफलत होत असते. ही गफलत कधी नाही होण्यासाठी आपल्याला क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पुरेसा टाइम सुद्धा असतो. त्यामुळे क्वेश्चन वाचताना 1 ते 2 वेळा प्रॉपर जर वाचला तर आपल्याला त्याचं उत्तर समजत असते. अकॉर्डिंग टू वेस्पर मॉडेल द शेप ऑफ CO2 अँड NO2. ठीक आहे. CO2. आता CO2 आणि NO2 मायनस तुम्हाला माहिती आहे, जॉमेट्री शेप आपले कशावरून येत असते, आपले हायब्रिडायझेशन. तर पूर्ण डिटेल्स मध्ये आपण स्टेरिक अनालिसिस आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे, आपण स्टेरिक नंबर नुसार पण आपल्याला हायब्रिडायझेशन फाइंड करता येते. स्ट्रक्चर बारे पण आपण जसं प्रॅक्टिस करू, आपल्याला आपण फॉर्म्युला लिहायची काही गरज नाही, आपण डायरेक्ट स्ट्रक्चरद्वारे आपण ऍज इट इज आपल्याला त्या गोष्टी समजून जातील. ठीक आहे. तरी पण मी इथे लिहितो. आता कार्बन आपला सेंटर मेटल आहे. ठीक आहे. त्याचा हे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तर त्याची 4 आहे. ठीक आहे. मोनोव्हॅलेंट पेस्ट ऑक्सिजन नाही, कोणताच चार्ज तिथे नाही, त्यामुळे हा ऍज इट इज राहणार आहे. आपला स्टेरिक नंबर किती आला, स्टेरिक नंबर आला आपला 2. ठीक आहे. हायब्रिडायझेशन आले SP आणि जॉमेट्री काय आली आपली तर लिनियर आली. आपल्याला त्यांनी काय विचारले, आणि शेप पण काय, स्टेरिक नंबर 2 चा काय असतो तर लिनियर असतो. शेप काय असतो, लिनियर असतो. ठीक आहे. हा आपला पहिला आन्सर आपला भेटला. आता दुसरं NO2 मायनस. NO2 मायनस नायट्रोजनचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 5. मोनोव्हॅलेंट पेशीस ऑक्सिजन नाही. ठीक आहे. चार्ज आहे, चार्ज 1 आहे, मायनस म्हटल्यानंतर 1 ऍड करायचं म्हणजे 1. SP2. स्टेरिक नंबर किती आला आपला, स्टेरिक नंबर आला आपला 3. जिओमेट्री काय आली आपली ट्रायगोनल प्लेनर. शेप काय आला आपला, शेप आला आपला बेंट आला. हा झाला आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट झाला. ठीक आहे. आता इथे कसं आहे माहिती आहे का, हा नायट्रोजन आहे, आपण स्ट्रक्चरद्वारे पण सोडू शकतो. नायट्रोजनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती तर सर 5 आणि ते मायनस आहे, -1 म्हणजे 6 झाले, म्हणजे 6 डॉट आपण पहिल्यांदा इथे फाइंड करून घ्यायचे. ठीक आहे. 6 डॉट आपण इथे फाइंड करायचे, असे डॉट आपण सोडवू. ठीक आहे. आता ऑक्सिजन किती बनवतो, ऑक्सिजन सर बनवतो 2 बॉन्ड, म्हणजे हा झाला ऑक्सिजन. किती ऑक्सिजन किती 2 आहेत. ठीक आहे. हा झाला 1. आता आपल्याला माहिती आहे स्टेरिक नंबर जर कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला ते लोन पेअर किती आहे, तिथे सिग्मा बॉन्ड किती आहेत ते फाइंड करून आपण स्टेरिक नंबर फाइंड करत असतो. आता इथे बघा, इथे लोन पेअर किती आहे, इथे लोन पेअर आहे, इथे 1 आहे. सिग्मा बॉन्ड आपल्याला आपण स्टेरिक नंबर कॅल्क्युलेट करत असताना आपण कुठेच पाय बॉन्ड मेजर करत नसतो. आपण तिथं काय मेजर करत असतो तर आपण सिग्मा बॉन्ड 1 आणि 2. ठीक आहे. 3. आता तुम्हाला मी शिकवलेलं काय शिकवलेलं, तुम्हाला मी केस शिकवलेल्या, म्हणजे स्टेरिक नंबर 2 मध्ये केस कोणतीच होत नव्हती. स्टेरिक नंबर 3 मध्ये एक केस होती. ती केस काय होती तर 3 सिग्मा असेल तर जिओमेट्री असणार आपली SP2, शेप असणार आपला ट्रायगोनल प्लेनर. पण तिथे 2 सिग्मा आणि 1 लोन पेअर आहे, 2 सिग्मा आणि 1 लोन पेअर आहे. त्यामुळे ह्याचा शेप काय जिओमेट्री काय असणार ट्रायगोनल प्लेनर आहे, शेप काय असणार ह्याचा बेंट असणार आहे. ठीक आहे. हे झालं क्वेश्चन नंबर फर्स्ट झाला आपला. आता क्वेश्चन नंबर सेकंड बघूया. ठीक आहे. The geometry possible
फॉर स्टेरिक नंबर 5. स्टेरिक नंबर 5. ठीक आहे. आता इथं जॉमेट्री विचारलं स्टेरिक नंबर 5 ची. स्टेरिक नंबर 5. हायब्रिडायझेशन काय असते? हायब्रिडायझेशन असते sp3d. जॉमेट्री काय असते आणि शेप काय असते आपल्याला माहिती आहे. जॉमेट्री काय असते आपली ट्रायगोनल, आपली टीबीबी असते बरोबर ना, ट्रायगोनल बायपिरामिडल. आणि आपण अजून एक जॉमेट्री ते बघत असतो ते कोणती असते आपली स्क्वेअर पिरामिडल. स्क्वेअर पिरामिड. या दोन जॉमेट्री आपल्याला स्टेरिक नंबर 5 मध्ये आपल्याला भेटत असतात. पहिली कोणती आहे सर? तर पहिली आहे आपली टीबीपी आणि दुसरी आहे आपली स्क्वेअर पिरामिडल. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला स्टेरिक नंबर 5 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या केसेस मी डिटेलमध्ये तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. आपला आन्सर काय आलं? टीबीपी आणि स्क्वेअर पिरामिडल. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. द जॉमेट्री पॉसिबल फॉर स्टेरिक नंबर 5. तर 5 स्टेरिक नंबरचे हायब्रिडेशन काय आली? sp3d. 3 आणि 1 4 5. ठीक आहे. sp3d. जॉमेट्री आपल्याला जॉमेट्री आपल्याला टीबीपी आणि दुसरी कोणती ती स्क्वेअर पिरामिडल. आता त्याच्या केसेसच्या मी डिटेलमध्ये जात नाही. म्हणजे काय? तर 5 सिग्मा बॉन्ड असेल तर टीबीपी, नंतर 4 सिग्मा प्लस 4 सिग्मा म्हणजे 4 सिग्मा आणि 1 पेअर काय असेल तर काय असेल? तर 3 सिग्मा असेल तर आपल्याला माहिती आहे 3 सिग्मा असेल तर आपला शेप कोणता असतो? 1 2 3 4 5. आपला शेप कोणता असतो? तर आपला टी शेप असतो. तो त्या गोष्टी आपल्याला घालत्या. पण आपल्याला प्रश्न काय विचारला होता? आपल्याला प्रश्न विचारला होता जॉमेट्री पॉसिबल फॉर स्टेरिक नंबर 5. हायब्रिडायझेशन sp3d बरोबर. आणि पहिली जॉमेट्री टीबीपी आणि दुसरी आहे ती स्क्वेअर पिरामिडल. ठीक आहे. टीबीपी आणि स्क्वेअर पिरामिडल. हा, पुढचा एक्झाम्पल. The geometry of SnCl2. The geometry of SnCl2. हा, आता माहिती आहे आपल्याला एक गोष्ट काय माहिती आहे तर आपल्याला जर एसएन म्हणजे कार्बन सिलिकॉन जर्मेनियम कोणते घेता स्नेहा म्हणजे टीन हा आपला कोणत्या ह्याच्यातला आहे तर आपला आहे तो कार्बन फॅमिलीतला बरोबर ना. हा, टीन टीन आपला कोणता कार्बन फॅमिलीतला म्हणजे आपला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे तिथं द जॉमेट्री. हा, 1/2 स्टेरिक नंबर व्ही प्लस एम मायनस सी प्लस ए. ठीक आहे. 1/2 6. आता आपल्याला माहित आहे क्लोरीन आणि आपले जे हायड्रोजन पेसेस आहेत त्या सगळ्यात काय तर मोनोव्हॅलेंट पेसेस असतात आपल्या कार्बनच्या एक मिनिट. हा, कार्बनचे आपले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 4. कार्बन सिलिकॉन जर्मेनियम आणि 3. कार्बनचे 4 आणि हे 6. हे 4 कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 मोनोव्हॅलेंट पेसेस किती आहेत आपल्या तर 2 आहेत. 4चे कोणता पण नाही येते 3. sp2. जॉमेट्री काय आहे आपली ट्रायगोनल प्लेनर. जॉमेट्री काय आहे आपली ट्रायगोनल प्लेनर आली. ठीक आहे. आपल्याला जॉमेट्री विचारलेली जॉमेट्री काय आपली ट्रायगोनल प्लेनर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. geometry and shape SOF4. ठीक आहे. आपल्याला इथे जॉमेट्री पण फाइंड करायची आणि शेप पण आपल्याला इथं फाइंड करायचा. ठीक आहे. हा, आपल्याला काय फाइंड करायचं जॉमेट्री आणि आपल्याला आता सल्फर ऑक्सिजन सल्फर बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन 3 4 5 आणि 6. आपण पहिला स्ट्रक्चर दर सोडवू. 1 2 3 4 5 6. सल्फरची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 6. आता ऑक्सिजन एक दिलाय ऑक्सिजन, क्लोरीन 4 दिलेत. आपल्याला आता काय विचारते जॉमेट्री विचारते. स्टेरिक नंबर किती आला इथं?
आता इथं स्टेरिक नंबर किती आला, तर सिग्मा बॉन्ड आहे का, तर नाही. सिग्मा बॉन्ड किती येतो, इथला एक, हा सिग्मा आणि हा पाय, हा एक 1 2 3 4 5. स्टेरिक नंबर किती आला आपला 5. आपल्याला माहिती आहे की केस किती आहे, केस नंबर 1 आहे आपली, म्हणजे इथं टोटल किती आहेत, 5 सिग्मा बॉन्ड आहेत, बरोबर ना. कोणताच लोन पेअर इथं नाही, म्हणून जॉमेट्री काय असते, जॉमेट्री असते इथं टीबीपी, जॉमेट्री काय असते इथं आणि टीबीपी, आणि शेप काय असते इथं टीबीपी. ठीक आहे, ही झाली ट्रिक. मग ट्रिक नुसार आपण ह्याचा फॉर्म्युला लिहा, ते त्या गोष्टी करा, त्यापेक्षा ट्रिकनं पण ह्या गोष्टी आपण फाइंड करू शकतो. ते कसं, आपल्याला सेंटीमीटरला आपला कोणता आहे, सल्फर आहे. सल्फरची व्हॅलेन्सी प्रॉपर्टी 6 आहे. ठीक आहे, ऑक्सिजन सर किती बॉन्ड बनवतो, सर 2 बॉन्ड बनवतो. ऑक्सिजनने 2 बॉन्ड बनवले आणि फ्लोरिनचे 4 बनवले. ठीक आहे, त्यातल्या सिग्मा बॉन्ड आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सिग्मा बॉन्ड किती आहेत, 1 2 3 4 5 झाला. स्टेरिक नंबर आला 5, जॉमेट्री आला टीबीपी आणि शेप पण आला टीबीपी. फॉर्म्युला पण आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, सल्फर 6 + 4 आला 5, स्टेरिक नंबर 5 आला. फॉर्म्युला 1 + 2, आता तो फॉर्म्युला मी काही बसत नाही प्रत्येक वेळी. हा 1/2 सल्फरचे व्हॅल्यू इलेक्ट्रॉन 6, ऑक्सिजन बायव्हॅलेंट ऑक्सिजन ऑक्सिजन मेजर करायचं नाही. फ्लोरीन किती 4, 1/2 6 + 4 10, 2 चा 10 ला भाग लावला 5 आलं, आणि स्टेरिक नंबर आला किती 5 आला. आणि जॉमेट्री काय तर टीबीपी आणि शेप. ठीक आहे, कोणती पण पद्धत आपण यूज करू शकतो, आपल्याला फक्त आन्सर आल्याचे मतलब आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीने पण आपण सोडवू शकतो. SO4. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन. जेवढे आपण जेवढे आपल्या कन्सेप्ट, आता आपण असं हे ठरवले आपल्या युट्यूब चॅनलवरती कसे व्हिडिओ अपलोड करायचे, तर एक गोष्ट मी ठरवले, जेवढ्या कन्सेप्ट मी इथे घेईन, त्याच नंतर 2 दिवसानंतर आपण लगेच त्याच्यावरती क्वेश्चन सोडवायचे. माझ्याकडे क्वेश्चन भरपूर आहेत, स्टँडर्ड बुक मधले आहेत, सगळे आहेत क्वेश्चन माझ्याकडे. मी जेवढे कन्सेप्ट युट्यूबवरती अपलोड करू, त्याच्यानंतर 2 दिवसानंतरच आपण लगेच क्वेश्चन प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे, क्वेश्चन प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आपल्याला जर CSIR नेट, IIT जॅम एक्झाम जर आपल्याला फाइंड करायचं, आपल्याला जर आपल्या टार्गेटवर असतील, तर सर्वात महत्वाचं आहे आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिस करणे. क्वेश्चन प्रॅक्टिस जेवढं होत असेल तेवढं आपण जास्त त्या पद्धतीने तयार होत असतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. The correct geometry of SnF3 and SF4. ठीक आहे, SnF3 आणि SF4. ठीक आहे, आता मग ह्यामध्ये ऑप्शन लिहित बसत नाही, कारण ऑप्शनला खूप वेळ जातोय, त्यामुळे आपण डायरेक्ट क्वेश्चनच फाइंड करायचे. ठीक आहे, आता SN आपल्याला माहिती आहे. SN आपल्याला जर आपण तेवढ्या पद्धतीने जर आपला अभ्यास होत असेल, तर आपण किती 2 मिनिटाचा पण प्रश्न नसतोय असा. ठीक आहे, नायट्रोजन किती बॉन्ड बनवतो, 3 बॉन्ड बनवतो, आणि फ्लोरीनचा असतो 1. हा झाला SnF3 चा स्ट्रक्चर, आणि आपल्याला माहिती आहे 1 2 3 4. स्टेरिक नंबर किती आला, स्टेरिक नंबर आला 4. जिओमेट्री आली टेट्राहेड्रल, आणि शेप पण काय आला आपला 4 सिग्मा आहेत ना, शेप पण आला आपला टेट्राहेड्रल. ठीक आहे, टेट्राहेड्रल. ठीक आहे, असं म्हणून फाइंड करू शकतो, स्ट्रक्चरद्वारे पण फाइंड करू शकतो. स्ट्रक्चरद्वारे कसं फाइंड करायचं, सल्फरला आपल्याला माहिती आहे, सल्फर आपला काय आहे, सेंट्रल आहे, त्यामुळे सल्फरला घेतला. सल्फरचे किती आहेत, तर सर 6 आहेत. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे नायट्रोजन किती बनवतो, ऑक्सिजन बनवतो तर 2 बॉन्ड, नायट्रोजन बनवतो 3 बॉन्ड. ही आपण 10वी 12वी पासून आपल्याला या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टी इथं कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं नाही. आपल्याला माहिती आहे, आपल्याला 12वी पासून आपल्याला ते माहिती आहे. काय माहिती आहे सर, आपल्याला ऑक्सिजन आपले 2 बॉन्ड बनवतात, नायट्रोजन 3 बॉन्ड बनवतात, हायड्रोजन 1 बॉन्ड बनवतो, ह्या कोव्हॅलेन्सी, ते सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. ठीक आहे, आता हे स्ट्रक्चर मला माहिती होतं, मी डायरेक्ट ह्याचं उत्तर फाइंड केलं. आता जर आपल्याला जर माहिती नसेल, तर सल्फरला मध्ये ठेवायचा. नायट्रोजन किती बॉन्ड बनवतो, नायट्रोजन बनवतो 3 बॉन्ड. फ्लोरीन किती बनवतो, फ्लोरीन बनवतो 1 बॉन्ड. फ्लोरीनचा 3 आहेत, त्यामुळे प्रत्येक फ्लोरीनचा 1 बॉन्ड. ठीक आहे, आता सिग्मा बॉन्ड फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सिग्मा किती आहेत, हा 1 2 3 आणि हा 1 4 सिग्मा आहेत.
स्टेरिक नंबर आपला किती आला 4. हायब्रिडायझेशन काय आलं आपलं sp3. जिओमेट्री काय आली आपली टेट्राहेड्रल. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला कॉमन सेन्स पण आपल्याला काय गोष्टीचं पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे की नायट्रोजन किती बॉन्ड बनवतं, ऑक्सिजन किती बॉन्ड बनवतं, ह्या गोष्टी आपल्याला कॉमन सेन्स नुसार आपल्याला त्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे. आता हा झाला SnF3 आपण सोडवला. आता आपल्याला SF4. ठीक आहे. SF4 ठीक आहे. आता SF4 आपण बाय फॉर्म्युलानुसार सोडवू. ठीक आहे. जिओमेट्री काय आली TBP. आता SF4 कसा सोडवला मी, SF4 चा आपण फॉर्म्युला घेतला. सल्फरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, तर सल्फर आहे आपला ऑक्सिजन फॅमिलीमध्ये. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन 3 4 5 6 साला मी तर लिहिला. आता फ्लोरीन आपला हा मोनोव्हॅलेंट फेस आहे. फ्लोरीन किती 4 आहेत. फ्लोरीन 4 लिहिले. आता 2 न त्याला मी भाग लावला. 1/2 10 5. आपल्याला माहिती आहे 5 आपल्याला काय माहिती आहे, पहिली गोष्ट आपल्याला माहिती स्टेरिक नंबर 2 जिओमेट्री लिनियर, 3 ट्रायगोनल प्लेनर, 4 टेट्राहेड्रल, 5 TBP, 6 ऑक्टाहेड्रल. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे आपला SnF3 काय आला टेट्राहेड्रल आला आणि SF4 काय आला आपला TBP आली. ठीक आहे. Which of the following pieces are linear? पहिला आहे HCN, SnCl2, Xenon F2, Xenon FCl. ठीक आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला, विच ऑफ द फॉलोइंग पीसेस आर लिनियर आपल्याला विचारला. ठीक आहे. आता HCN आहे, SnCl2 आहे, Xenon FCl आहे आणि Xenon F2. ठीक आहे. द क्लोरीन सॉरी कार्बन HCN पहिल्यांदा घेऊया. नायट्रोजन किती बॉन्ड बनवतो 1 sp 1 आणि 1. स्टेरिक नंबर किती आला 2. लिनियर आहे का, आहे, कारण स्टेरिक नंबर 2 आपला काय असतो लिनियर असतो. ठीक आहे. आता HCN झाल्यानंतर आपण आता Xenon F2 घेऊया. Xenon आपला काय आहे नोबेल गॅस आहे. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि आपले नोबेल गॅस आहे 3 4 5 6 7 आणि हा 8. 8वा म्हणजे ह्याच्यामध्ये 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात झेनॉन मध्ये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 2 फ्लोरीन झाले. ठीक आहे. स्टेरिक नंबर किती आला आपला 1 2 3 4 5 आला. ठीक आहे. आणि हायब्रिडायझेशन काय आलं आपलं, हायब्रिडायझेशन आलं आपलं sp3d. ठीक आहे. जिओमेट्री काय आली आपली TBP आणि शेप काय आला आपला लिनियर आला. ठीक आहे. Xenon F2. ठीक आहे. आता हा झाला Xenon F2 झाला. आता आपला SnCl2 घेऊया. SnCl2 काय आहे आपलं, तर आपला Sn म्हणजे 3 आपला किती आहेत, तर आपले 4 आहेत. ठीक आहे. स्टेरिक नंबर किती आला 1 2 3. जिओमेट्री काय आली आपली ट्रायगोनल प्लेनर म्हणजे TP. ट्रायगोनल प्लेनर शेप काय आपला आला बेंट आला. म्हणजे आपलं कोणते कोणते आहेत, HCN आपला लिनियर आहे का, आहे. Xenon F2 आहे का, आहे. SnCl2 आहे का, नाही. आणि आपला Xenon FCl 1 2 3 4 5 6 7 8.
ठीक आहे, फ्लोरीन आणि क्लोरीन. हे पण आपला लिनियर आहे. म्हणजे आपले लिनियर कोणते मॉलिक्यूल आले आपले लिनियर आले HCl, नंतर झिनॉन F2 आणि तिसरा झिनॉन FCl. हे आपले कोणते आहेत, लिनियर आहेत. ते पण त्यांचे शेप लिनियर आहेत. पण त्याचं एक मिनिट, एक गोष्ट इथं लक्षपूर्वक ऐका काय मी बोलतोय. ह्याचं जॉमेट्री म्हणजे इथून प्रश्न काय विचारला, विच ऑफ द फॉलोइंग पेसेस आर लिनियर. ठीक आहे, लिनियर स्टेरिक नंबर डिफरन्स आहेत. ठीक आहे, ह्याचा स्टेरिक नंबर 2 आहे, ह्याचा 5 आहे, पण त्याचे शेप काय आहेत, लिनियर आहेत. म्हणून इथं आपल्याला कोणते पेसेस पाहिजे, आपल्याला लिनियर पाहिजे. आपल्याला स्टेरिक नंबरचा काय संबंध नाही, आपल्याला फक्त लिनियरच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं लिनियर गोष्टी आपल्याला फक्त बघायच्या. HCl आहे का आहे, झिनॉन F2 आहे का आहे आणि झिनॉन F ह्या 3 पेसेस काय आहेत आपल्या लिनियर आहेत. ठीक आहे, आता पुढचा बघा. Using Vesper model, the paces that has bent shape. आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्यांनी, आपल्याला प्रश्न विचारलाय युजिंग वेस्पर मॉडेल, म्हणजे वेस्पर मॉडेलचा आधार घ्या आणि त्या पेसेस मधला बेंट शेप कोणता आहे तो आपल्याला तिथं आयडेंटिफाय करायचा आहे. ए आपला आहे SbF5, बी आपला आहे I3+, सी आहे आपला H3O+, डी आपला आहे NO2+. ठीक आहे, आता ह्यामध्ये आपल्याला बेंट शेप ओळखायचा. ठीक आहे, आता NO2+, डी पासून चालू करूया. नायट्रोजन 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, नायट्रोजन किती 5 आहे आणि प्लस चार्ज असल्यामुळे 1 इलेक्ट्रॉन मायनस झाला आणि हा कोणता आहे लिनियर आहे, लिनियर. ठीक आहे, स्टेरिक नंबर 1 आणि 2 सिग्मा येतात ना, त्यामुळे हा कोणता आहे, NO2+ आपला आहे लिनियर. ठीक आहे, कसं नाही समजत तर आपण असं लिहूया 5 - 1 प्लस आहे म्हटल्यानंतर 1 मायनस चार्ज, 1 एक चार्ज आहे ना तिथं, प्लस असल्यामुळे 1 मायनस केला. ठीक आहे, 2 स्टेरिक नंबर आला SP. आता SP मधला पेस नंबर पेसेस मध्ये SP कोणता असतो, जॉमेट्री असते लिनियर. एक मिनिट, आणि शेप काय असतो, शेप पण असतो लिनियर. कारण म्हणून NO2 काय येणार आहे का, नाही. ऑप्शन इलिमिनेशन, SbF5. आता हा SB कोणत्या ह्याच्यामध्ये, तर नायट्रोजन फॅमिलीमध्ये. नायट्रोजन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सब भिकारी. म्हणजे नायट्रोजन फॅमिलीतला SB आहे. ठीक आहे, नायट्रोजन फॅमिलीतला SB म्हणजे नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन 3 4 5. ठीक आहे, 1/2 5 + 5 5 TBP. ठीक आहे, आता असं मग सोडून बघूया. एक क्लोरीन जास्त झाला काय, 1 2 3 4 5. हा कोणता आहे, TBP. तो पण येणार नाही. आता आपलं ऑप्शन कोणतं एलिमिनेशन झाले, ए आणि डी आपला एलिमिनेशन झाला. आता आपला आहे I3+. ठीक आहे, सर्वात महत्वाचा मॉलिक्यूल आहे I3+. त्याच्यावरती पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवले आहेत. ठीक आहे, I3+, I3-, N3-, N5-. एक्झाम मध्ये नेट असतातच याच्यावरती. हा प्रिव्हियस इयरचा प्रश्न आहे. I3+, I3-, N3+, N5-. ते क्वेश्चन करून जायचं. हे केमिकल बॉन्डिंग वरती आपल्या सर्वांना वाटतं की एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात, पण केमिकल बॉन्डिंग वरती असतो 1 ते 2, म्हणजे मेजर टॉपिक केमिकल बॉन्डिंग वरती नाहीये नेट मध्ये. पण काही पेपर मध्ये पण 1-2 प्रश्न पडतात, 3 प्रश्न पडतात. त्यामुळे जे सोपे आहेत, आता आपल्याला माहिती क्वांटम जरा डिफिकल्ट आहे, तो आपण करू शकतो का नाही आपल्याला माहिती आहे. आपल्याला सोपे आहेत. आपण एक्झामची तयारी करत असताना सोपे चॅप्टर जर केले, म्हणजे आता ऑर्गॅनिक मधला आपल्याला माहिती आहे नेम रिएक्शन टफ आहे. म्हणजे अभ्यास हवा, नेम रिएक्शन जर आपण आपले व्हिडिओ अपलोड करणार आहोत, पण नेम रिएक्शनचा नोट्स आपल्याला भरपूर आहेत. पण
असे पण चॅप्टर आपल्याला नेट नेट असेल, जाम असेल, त्याच्यामध्ये आपल्याला उचलायचे, ते आपल्याला एक्झाम मध्ये त्याचे प्रश्न पण जास्त असतात, सोपे असतात. उदाहरणार्थ पॉलिमर. पॉलिमरला विद्यार्थी सगळे अवॉइड करतात. काय पॉलिमर मध्ये? पॉलिमर मध्ये 3 ते 4 प्रश्न पडतात एक्झाम मध्ये. आता समजा 4 प्रश्न पडले, त्यातले 2 मार्काला पडले आणि 2 4 मार्काला पडले. 8 आणि प्लस 6 ते 8 मार्काचा पॉलिमर पडतोय. 6 ते 8 मार्काचा पॉलिमर पडतोय नेटच्या एक्झाम मध्ये. आणि आपण कोऑर्डिनेशनचं आपल्याला माहिती आहे 18 ते 20 लेक्चर लागतात. कोऑर्डिनेशन, क्वांटम केमिस्ट्री, नंतर आपले हे थर्मोडायनामिक्स, 18 ते 20 लेक्चर लागतात. पण हे जे चॅप्टर आहेत पॉलिमरला 2 चॅप्टर मध्ये आपल्याला दोन तासात आपल्याला 8 मार्क मिळतात. 6 ते 8 मार्क मिळतात. 7 ते 4 ते 6 मार्क मिळतात 2 तासात. पॉलिमर फक्त 2 तासाचा आहे. पण क्वेश्चन किती पडतात? मार्क किती पडतात? 6 मार्क. पण कोऑर्डिनेशन 18 मार्काचा आहे. पण कधी कधी त्याच्यावरती प्रत्येक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकत नाही. बॉन्डिंग असेल, बॉन्डिंगचे पण आपल्याला सोपे म्हणजे आता समजा बॉन्डिंग वरती कुठे कुठे प्रश्न पडतोय, तर आपल्याला पडतो तर लोन पेअर वरती प्रश्न पडतोय. नंबर ऑफ लोन पेअर किती आहेत? स्ट्रक्चर आयसोस्ट्रक्चर आहे का? आयसो इलेक्ट्रॉनिक आहे का? ठीक आहे, आयसोस्ट्रक्चर आणि आयसो इलेक्ट्रॉनिक तो पण पॉईंट आपला राहिलेला आहे. तो महत्वाचा पॉईंट आहे. तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. आयसोस्ट्रक्चर, आयसो इलेक्ट्रॉनिक वरती तो स्पेशल आता पडतोय त्याच्यावरतीच. ठीक आहे. नंतर एमओटी वरती, बॉन्ड ऑर्डर वरती, त्यावरती प्रश्न पडतो. पण माझा सांगायचा काय उद्देश आहे, आपण नेटच्या आणि गेटच्या एक्झामसाठी तयारी करत असताना आपल्याला आपण कॉमन सेन्सने जर अभ्यास करत गेलो तर आपल्याला एक्झाम सोपे जातात. म्हणजे आपण फिजिकल केमिस्ट्री सर्वांना आवड जातो, पण तो सोपा विषय म्हणजे ज्यातले चॅप्टर आहेत ते सोपे आपण जर करत गेलो तर ते सोपे असतात. उदाहरणार्थ सॉलिड स्टेट सोपा चॅप्टर आहे. फक्त थोडंफार जरा लाईटेस्ट एनर्जीचे प्रश्न जरा डिफिकल्ट मध्ये असतात. पण सॉलिड स्टेट असेल, ग्रुप थेरी वरती पण क्वेश्चन असतात. ठीक आहे. आपण आता डिटेल अनालिसिस नेटचं गेटचं ते आपण कधी तर घेऊया. आता आपण टॉपिक वरती भरकड चाललोय आपण दुसऱ्या विषयाकडे. ठीक आहे. त्यामुळं क्वेश्चन एक्झामचा अभ्यास करत असताना जेवढा आपण कॉमन सेन्स वापरू तेवढा आपल्याला एक्झाम मध्ये सोपं जाणार आहे. ठीक आहे. आपण ह्या विषयावरती कधी तर नंतर आपण व्हिडिओ बनवूया. नेटचा आणि CSIR नेट, जाम, महाराष्ट्र सेट त्याच्यावरती एक्झाम मध्ये कसे अभ्यास करावा लागतो त्यानुसार आपण डिटेलमध्ये अनालिसिस त्याचा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे. आता हा आपल्या टॉपिककडे बॅक येऊया, नाहीतर आपण आपला व्हिडिओ खूप लेंथी होईल. ठीक आहे. हा, आता ए आणि डी आपला ऑप्शन इथे काय झाला? इलिमिनेशन झाला. आता आपण I3+ वरती येऊया. I3+ वरती येऊया. आयोडीनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? तर सर 7 आहेत. किती आहेत सर? 7 आहेत. 1 2 3 4 5 6 7. प्लस आहे, मायनस केला, मायनस असेल तर प्लस करतो, प्लस असेल तर मायनस करतो. आता राहिले किती? तर राहिले हे 2 आयोडीन. ठीक आहे. स्टेरिक नंबर किती आला आपला? लोन पेअर कॅल्क्युलेट करा. 1 2 आणि सिग्मा बॉन्ड 2 4 sp3 जॉमेट्री टेट्राहेड्रल 2 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. शेप काय आला आपला? शेप आला आपला बेंटा आला. ठीक आहे. I3+ आपला आन्सर आला I3+. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. आता I3+ वरती जर विषय निघालाय त्याच्यावरती जरा थोडंफार जरा लक्ष देऊ. I3+ वरती म्हणजे I3+ वरचा जे क्वेश्चन घेऊया. ठीक. द टोटल नंबर ऑफ लोन पेअर ऑफ I3+ आणि मी ते अजून एक घेतोय I3- आणि इथे लिहितोय इम्पॉर्टंट. ठीक आहे. इम्पॉर्टंट महत्वाचं आहे, जरा लक्ष द्या. I3+ आयोडीन 7, हॅलोजन फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हॅलोजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 3 4 5 6 आणि 7. 7 डॉट फाईन केले. 7 डॉट आपण ड्रॉ केले तिथं. 1 2 3 4 5 6 7. आता आपण पहिल्यांदा घेऊया I3+. प्लस असेल तर एक मायनस करायचं आहे. हे आपल्याला कॉमन गोष्टी आहेत. आयोडीन. ठीक आहे. आयोडीन. आता आपला स्टेरिक नंबर किती आला?
आला. स्टेरिक नंबर मध्ये आपण कसं कॅल्क्युलेट करतो तर आपले लोन पेअर किती आहेत तर सर लोन पेअर 2 आहेत. सिग्मा 1 किती आहेत सर सिग्मा 1 2 आहेत. 4 हायब्रिडायझेशन आला sp3, जिओमेट्री आली टेट्राहेड्रल आणि शेप काय आला बेंट आला. शेप काय आला बेंट आला. ठीक आहे. आता प्रश्न काय आपण ते नंतर बघू. आधी I3 मायनस सोडवून घेऊ. I3 मायनस आयोडीन 1 2 3 4 5 6 7 8 7 असतात. आयोडीनचा मायनस असल्यामुळे एक वाढला. ठीक आहे. स्टेरिक नंबर किती आला 1 2 3 5 sp3d tbp आणि शेप काय आला लिनियर आला. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रश्न मी पहिल्यांदाच तुम्हाला काय बोललेलो प्रश्न नीट वाचायचा आहे. टोटल नंबर ऑफ लोन पेअर ऑफ द I3 प्लस आणि I3 मायनस म्हणजे पूर्ण मोलिक्युल वरती किती लोन पेअर आहेत आपल्याला ते फाइंड करायचे आहेत. आपण गडबडीत काय करतो I3 प्लस लिहितो आणि लोन पेअर किती 2 वरती आणि पहिल्या ए मध्ये ऑप्शन असते 2 लगेच टिक करून येतो. पण नाही आपण जरा लक्ष ठेवायचं. टोटल नंबर ऑफ लोन पेअर आपल्याला विचारले आहेत म्हणजे टोटल नंबर. आता ठीक आहे हा जर हे 2 लोन पेअर आपण आहेत ना ते सेंट्रल मेटल वरती आहेत. हे 2 लोन पेअर आणि हे 2 आहेत ना हे 2 आयोडीन आहेत ना ह्याच्यावरती पण काय तर लोन पेअर असणार आहेत बरोबर. आता आयोडीन ठीक आहे आयोडीनचे किती 7 आहेत 1 2 3 5 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे 1 2 3 4 5 6. ठीक आहे किती लोन पेअर झाले 1 2 3 4 5 6 7 8. टोटल लोन पेअर किती झाले टोटल लोन पेअर 8 झाले. आणि दुसरा एक प्रश्न विचारला जातो एक्झाम वरती सेंट्रल मेटल वरती किती लोन पेअर आहेत त्याचं उत्तर आहे 2. त्याचं उत्तर किती आहे त्याचं उत्तर आहे 2. आणि त्यामुळे हीच इथं गडबड आपल्या क्वेश्चन मध्ये एक आन्सर मध्ये होत असते. आपण I3 प्लस मध्ये पटपट लिहित असतो आणि आपल्याला 2 लोन पेअर वरच्या वरती दिसतात 2 लोन पेअर वरच्या वरती आणि ए ऑप्शन वरतीच असतोय. आन्सर इज 2 लगेच टिक करतो आपण. नाही क्वेश्चन नीट वाचायचं आहे आपल्याला. क्वेश्चन जर नीट वाचलं तरच आपल्याला काही गोष्टी समजत असतात. त्यामुळे जेवढं क्वेश्चन वाचू आपण आपल्याला विचारलं टोटल नंबर ऑफ लोन पेअर किती आला आन्सर आपला टोटल नंबर ऑफ लोन पेअर 8. ठीक आहे. आता ह्या गोष्टी पटपट लिहूया. हायब्रिडायझेशन काय ह्याचं हायब्रिडायझेशन ह्याचं sp3 आहे टेट्राहेड्रल आहे आणि बेंट आहे. आणि सेंट्रल मेटल वरती किती लोन पेअर आहेत सेंट्रल मेटल वरती 2 आहेत. ह्या गोष्टी हे जे पॉईंट येईल हेच क्वेश्चन आहेत तुमचे ह्याच्यातलंच काहीतरी विचारतात. कधी लोन पेअर विचारतील कधी हायब्रिडायझेशन विचारतील कधी शेप विचारतील कधी जिओमेट्री विचारतील कधी स्टेरिक नंबर विचारतील हेच आहेत. आता I3 प्लस झाला आता I3 मायनस. ठीक आहे I3 प्लस वरती टोटल नंबर ऑफ लोन पेअर किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. आता I3 मायनस इथे मी गोष्टी काय लिहिलेत. आता sp3d आहे tbp आहे लिनियर आहे. ठीक आहे. आता सेंट्रल मेटल वरती किती लोन पेअर आहेत 3 आहेत. आपल्याला विचारलं काय टोटल नंबर ऑफ लोन पेअर हे पण आयोडीन आहेत ना इथे पण काय तर लोन पेअर असणार आहेत हे विसरायचं नाही. ऑर्गॅनिक मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची ऑर्गॅनिक असेल इनऑर्गॅनिक ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या आपल्याला दिसल्या पाहिजेत त्या आपल्याला फील झाल्या पाहिजेत तेव्हा आपल्याला त्या गोष्टी लगेच समजणार आहेत. आता आपण ट्रस्टर ड्रॉ करतो I3 मायनस लिनियर आहे सर आणि आपण I3 मायनस लिनियर आहे लोन पेअर I3 मायनस लिनियर आहे. ठीक आहे लोन पेअर किती 3 आहे आणि एक्झाम मध्ये 3 टिक करून येतो. ह्याला आपण काय म्हणतो परत सिल्ली मिस्टेक होत नसते आपल्याला ते फील करता आल्या पाहिजे गोष्टी. त्या गोष्टी जर आपण फील केल्यात तर आपल्याला एक्झाम कोणतीच एक्झाम टफ जाणार नाही. ठीक आहे. आता इथे टोटल नंबर ऑफ लोन पेअर किती आहेत तर इथे आहेत 9. किती आहेत 9 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे हे पॉइंट आहेत ना हे पॉइंट हेच आपलं क्वेश्चन आहे. त्याच्यामध्येच आपल्याला कधी स्टेरिक नंबर विचारतील I3 प्लस I3 मायनस. केमिकल बॉन्डिंग मध्ये चार मॉलिक्युल लक्षात ते माइंड मध्येच पाहिजेत. I3 प्लस I3 मायनस NO2 प्लस NO2 मायनस SNF3 HCF HCP N3 मायनस N5 मायनस हेच पडतायत फिरून हेच पडतायत. ह्या वर्षी एक झाला की त्या वर्षी एक
हे हे आपले आहेत ना 2 मार्क, ते आपले हातातले आहेत. आपण म्हणतो बॉन्डिंग वरती लय पडत नाही, पण बॉन्डिंग वरती पण आपल्याला बॉन्डिंग समजली तरच आपल्याला 2 मार्क मिळतात. 2 मार्क तरी का सोडायचे? 4 मार्क, 6 मार्क, 8 मार्क, 8 मार्क पण पडलेत. 8 मार्कावरती पण बॉन्डिंग वरती प्रश्न पडलेत. ठीक आहे, त्यामुळं जामच्या एक्झाम आणि नेटच्या एक्झाम साठी बॉन्डिंग सोडायचं नाही. काही मुले काय करतात, थर्मोडायनेमिक्स सोडतात, बॉन्डिंग सोडतात. कारण थर्मोडायनेमिक्स खूप डिप आहे. ऑल एंटायर केमिस्ट्री किती पण थर्मोडायनेमिक्स वाचा, ते संपत नाही कधी. त्यामुळं प्रश्न पडतात एक दोन, त्या मुली सोडतात. पण काही गोष्टी त्यातल्या पण थर्मोडायनेमिक्स मधल्या पण काही गोष्टी सोप्या सोप्या आहेत त्या आपण करायच्या. बॉन्डिंग मधल्या पण सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या आपण करायच्या. ठीक आहे, पुढचा तो नेक्स्ट क्वेश्चन बघू. ठीक आहे, CO2 आणि SO2. CO2 आपल्याला माहिती आहे. आता CO2 आपला घरचाच पाहुणा झालाय. 2 हायब्रिडायझेशन, SP, जॉमेट्री, लिनियर, आणि शेप पण काय त्याची लिनियर. ठीक आहे, CO2 डन. हा SO2, Cl2, सल्फर, ऑक्सिजन 1 2 3 4 5 6. सल्फर ऑक्सिजन फॅमिलीमध्ये किती असतात? 6 असतात. आता स्टेरिक नंबर किती आला आपला? तर सिग्मा माउंट करा. स्टेरिक नंबर कॅल्क्युलेट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक वेळी तो फॉर्म्युला वापरायचा नाही. 1/2 V प्लस या मायनस C प्लस C, तो फॉर्म्युला प्रत्येक वेळी वापरायचा नाही. आता आपण BSc MSc ची मुलं आहोत, त्यामुळे तो प्रत्येक वेळी बारक्या पोरावांचे तसलं काही येड्या करत बसायचं नाही. डायरेक्ट स्ट्रक्चर फिल करायचं मनातच. स्ट्रक्चर SO2 Cl, दोन ऑक्सिजन इकडे, 2 ऑक्सिजन, 2 बॉन्ड बनवतात, 2 Cl, 1 2 3 4, स्टेरिक नंबर 4. असं लगेच फिलिंग झालं पाहिजे आपल्याला. हायब्रिडायझेशन काय आलं आपलं? SP3, जॉमेट्री काय आली आपली? TD, शेप पण काय आला आपला? टेट्राहेड्रल. ठीक आहे, टेट्राहेड्रल. ठीक आहे, चालेल. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न घेऊया. ठीक आहे, पुढला प्रश्न घेऊया. The structure of H3O plus and NH3. ठीक आहे, आता ऑक्सिजन 1 2 3 4 5 6 म्हणजे 5. स्टेरिक नंबर काय आला? 4. जॉमेट्री काय आली त्याची? टेट्राहेड्रल. ठीक आहे, 1 2 3 4 5 बरोबर. अमोनिया तर आपल्याला जसं आपली केमिस्ट्री आपण चालू केल्या 12वी 11वी पासून, तो अमोनिया आपले काय, अमोनिया आपलं पाहुणच आहे. अमोनिया, CO2, H2O हे काय आपले पाहुणेच आहेत. त्यामुळे त्या गोष्टीचं लय
1 2 3 4 5. त्याची पण जॉमेट्री काय आली आपली टेट्राहेड्रल. आता महत्वाचा एक प्रश्न घेऊया इथं. Among NH3, xenon O3, xenon O4, CH4, SF4, SO3 respectively, ठीक है, SO3 species with pyramidal shape, महत्वाचा क्वेश्चन आहे बरं का. त्यांनी शेप विचारलाय, हायब्रिडायझेशन विचारलाय का नाही, शेप विचारलाय त्यांनी. पिरामिडल शेप काय आपल्याला माहित आहे, पिरामिडल काय, जर आपल्याला पिरामिडल माहित आहे, आपल्याला त्या लोन पेअर पाहिजे. आता CH4 येईल का पिरामिडल, सगळे सिग्मा बॉन्ड आहेत, लोन पेअर आहेत का त्यात नाही, त्यामुळे CH4 लगेच इलिमिनेशन करायचं, ऑप्शन लगेच काट, ऑप्शन पण लिहितो, ऑप्शन नुसार तुम्हाला मी लगेच सोडून देतो. ठीक आहे, आता हे ऑप्शन मी लिहितो, xenon O3 and SO3, NH3 and xenon O4, 1 2 3 NH3 and xenon O3, CH4 and SF4. आता प्रश्न विचारला आपल्याला त्यांनी, अमंग NH3 आणि NH3 xenon O3 हे काय असेल ते त्यांनी विचारलं पिरामिडल शेप. आता पिरामिडल माहिती काय राहू दे, हायब्रिडायझेशन जाऊ दे, स्टेरिक नंबर जाऊ दे, सगळं जाऊ दे, ते काय नकोच आपल्याला ते काय माहित नसतं लक्षात आणा, काय आम्हाला माहितच नाही हायब्रिडायझेशन. फक्त एक गोष्ट माहिती आहे, पिरामिड मध्ये लोन पेअर असते, फक्त एवढी एकच गोष्ट माहिती आहे. त्यामुळे CH4 मध्ये लोन पेअर आहेत का नाही, सगळे सर सिग्मा बॉन्ड आहे, 4 ते 4 हायड्रोजन, कार्बन वरती हायड्रोजन, इकडे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन, इथे CH4 मध्ये लोन पेअरच नाही, लगेच कट करून टाकायचं, ऑप्शनच कट करून टाकायचं, CH4 आहे का नाही. आता NH3, आता NH3 मध्ये आहे, NH3 आहे, ठीक आहे. आता xenon O3 मध्ये चेक करू, xenon O3 मध्ये चेक करू. हा, इथे लोन पेअर बघा, एक लोन पेअर इथे गावला, 1 2 3, स्टेरिक नंबर आला 4, 3 सिग्मा आणि 1 लोन पेअर वाला, तेच पाहिजे होता. NH3 आणि xenon O3 हे आपलं काय आहे, पिरामिडल शेप आहे आपला, काय आपला पिरामिडल शेप आहे. ठीक आहे, असं ऑप्शन इलिमिनेशन आपण पटपट एक्झाम मध्ये क्वेश्चन पटपट सोडवत जायचं. ठीक आहे, आता हे xenon O3 NH3 काय आलं नाही ते तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे, आता एक प्रश्न आहे तर, शेप ऑफ SeF5 मायनस, हा तर सेलेनियम कशातला आहे, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, तर ऑक्सिजन फॅमिली ओ सानिया से. ठीक आहे, से 6 ऑक्सिजन किती आहेत, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन 6 आहेत ना, 1 2 3 4 5 6, -4 आहे सर्वर, 1 ऍड केला, लिहा. फ्लोरीन किती आहेत, फ्लोरीन आहेत 5 आहेत आणि एक लोन पेअर आहे. आता मेजर करा, स्टेरिक नंबर किती आपल्याला 1 2 3 4 5 6 आला, 5 सिग्मा प्लस 1 लोन पेअर आला. आता सांगा मला ह्याचं काय आहे, हा ह्याचं काय आहे तर स्क्वेअर पिरामिडल आहे. आता जॉमेट्री काय आहे जी, जॉमेट्री आहे जी ऑक्टाहेड्रल.
5 सिग्मा प्लस 1 लोन पेअर काय आहे, स्क्वेअर पिरामिड. स्क्वेअर पिरामिड शेप कसा असतो, सेंट्रल मेंटल हिट आयटम 1 सिग्मा 2 सिग्मा 3 सिग्मा 4 सिग्मा 5 सिग्मा आणि 1 लोन पेअर असं इमॅजिनेशन करायचं आहे आपल्याला. पिरामिड टेट्राहेड्रल कसं वरती 1 खाली 3 दांडा म्हणजे फॅन सारखं आपल्या, आणि स्क्वेअर पिरामिड कसं 1 2 1 2 3 4 5 आणि 1 लोन पेअर. हा झाला स्क्वेअर पिरामिड. लिनियर कसा असा, टेट्राहेड्रल कसा असा म्हणजे आपल्या फॅन सारखा, टेट्राहेड्रल फॅन सारखा असं वरती वरती आणि हे 3 असे फॅन, ते टेट्राहेड्रल. ठीक आहे. ऑक्टाहेड्रलचे कसे वरती 2 1 2 3 4 5 6 असा ऑक्टाहेड्रल. आणि आपला शेप विचारलेला त्याने काय विचारलेला, AC5- चा शेप विचारलेला, तो काय आहे स्क्वेअर पिरामिडला. ठीक आहे. ठीक आहे. आता इथेच आपला हा पार्ट इथे आपण संपूया. नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण इनऑर्गॅनिक आता ऑर्गॅनिक चालू करूया. म्हणजे आपले 3 चॅप्टर सिमिलरली स्टार्ट चालू ठेवूया. म्हणजे आपल्या ऑर्गॅनिक वाला युट्यूब चॅनलवरती आपण 3 चॅप्टर आपण चालू ठेवूया. एका बाजूला ऑर्गॅनिक मध्ये जीओस चालू ठेवूया, दुसऱ्या बाजूला केमिकल बॉन्डिंग हायब्रिडायझेशन ते बॉन्डिंगचा पार्ट चालला. आता ऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी चालू करूया NMR मध्ये. मी तुम्हाला एक शब्द देतो, NMR चा पूर्ण असा डिटेल्स कोणत्या युट्यूब चॅनलवरती नसणार आहे, ते आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचे नंबर ऑफ सिग्नल, त्याचे प्रॉब्लेम, अॅनिस्टोपिक इफेक्ट्स, त्याचा प्रिन्सिपल, केमिकल शिफ्ट, सगळ्या गोष्टी आपण ऍज अ डिटेल्स मध्ये आपण त्याचा स्टडी करणार आहोत. आणि खूप म्हणजे आता आजपासूनच आपण NMR हा चॅप्टर चालू करणार आहोत. म्हणजे हे 3 चॅप्टर आपण सिमिलरली आपल्या चॅनलवरती चालू ठेवूया. ठीक आहे. धन्यवाद.